रमजान ईदचे औचित्य साधून अंध बांधवांसह नागरिकांना शीरखुर्मा साहित्य वाटप। माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्यातर्फे साहित्य वाटप। रमजान ईदचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या माध्यमातून अंबरनाथ पश्चिमेकडील स्वामीनगर, शास्त्रीनगर, गांधीनगर येथील मुस्लिम बांधवांसह अंध बांधवांना शीरखुर्मा साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांनी केले होते। यावेळी स्वामीनगर, शास्त्रीनगर व गांधीनगर येथील मुस्लिम बांधवांसह अंध बांधवांना माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख यांच्या हस्ते सुमारे 350 पेक्षा जास्त परिवाराला शीरखुर्मा साहित्य वाटप करत पवित्र रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या। तर नागरिकांनी अब्दुलभाई शेख यांचे आभार मानले। अब्दुलभाई यांनी पवित्र रमजान महिना सुरू झाला तेव्हापासून प्रत्येक शुक्रवारी एका घरातील 4 व्यक्तींना रोजा इफ्तारीकरिता लागेल तेवढे साहित्याचे देखील वाटप केले होते। जवळपास 1200 पेक्षा जास्त कष्टकरी नागरिकांना याचा लाभ झाला होता। या प्रसंगी अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख, पत्रकार कमर काझी, संतोष गुप्ता, निशा रघुवंशी, सुरेश पवार यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व अंध बांधव उपस्थित होते। कितीतरी वर्षापासून माझा जो विभाग आहे स्वामीनगर, शास्त्रीनगर, गांधीनगर इथं जे कष्टकरी मुस्लिम समाज आहे त्या लोकांना प्रत्येक शुक्रवारी आम्ही रोजा सोडण्यासाठी जे साहित्य लागतात ते मी देतो। साधारणतः 250 परिवार आहे आणि त्या सर्व लोकांना आज ईदच्या एक दिवसा अगोदर ईद बनवण्याचं जे साहित्य लागतात त्याच्यामध्ये शीरखुर्माचे जे साहित्य आहे ते सर्व त्यांना देण्यात येतं। ते देत असताना गेल्या 5 वर्षापासून समाजाचं एक जे आपलं एक अंग आहे, आपले जे अंध बांधव आहे त्या लोकांना पण याच्यामध्ये मी सामील करून घेतलेलं आहे। यामध्ये प्रत्येक जाती धर्माचे अंध बांधव आहे, त्यांची एकच ओळख आहे की आपले अंध बांधव आहे आणि त्यांना मदत करायची आहे। त्या लोकांना, हे दृष्टीहीन लोकांना आपल्या संस्थेच्या मार्फत आज आपण इथं 50 परिवाराला साहित्य दिलेले आहे, ईदचे शीरखुर्माचे साहित्य दिलेले आहे। त्यांच्याही कुठेतरी तोंड गोड व्हावं आणि त्यांची दुआ आम्हाला लागावी हाच एक उद्देश असतो। याची संगती आज मी माझा मुलगा जो आहे आईल याला पण संगती आलेली आहे की त्यालाही समाजकार्याची आवड निर्माण व्हावी, समाजाच्या प्रत्येक समाजाच्या हिस्स्याला त्याची ओळख व्हावी आणि येणाऱ्या सर्वांसाठी मी ईदची शुभेच्छा देतो। आज गुढीपाडव्याचा दिवस आहे। माझ्या सर्व हिंदू बांधव बहिणी बांधवांना मी नवीन वर्षाची आणि गुढीपाडव्याची शुभेच्छा देतो। भाईंचं सातत्याने हे काम चालू असतं सामाजिक काम। म्हणजे आज फक्त ईद आहे यासाठीच फक्त भाईंना मदत करता असे नाही। आता मागे जूनमध्ये त्यांनी 5 लग्न लावून दिले अंध लोकांचे। नंतर 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, जे आमचं एक निवासी आश्रम आहे अंबरनाथला, तिथे नाश्ता जेवण देत असतात नेहमी। आणि जूनमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करतो आपण, तर 50% वाटा सरांचा असतो। म्हणजे एक सामाजिक जाणीव असणारे एकमेव व्यक्ती अंबरनाथमध्ये आम्ही अब्दुलभाईंची ओळख अशी आम्ही बघतो।